त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा वणी परिक्षेत्र तसेच हर्सुल वन परिक्षेत्रात जंगलाला अचानक आग लागली आहे. या आगीमध्ये संपूर्ण सजीव सृष्टी ही जळून खाक झाली. त्याचबरोबर हर्सुल परिसरातील शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वन विभाग परिसर अंतर्गत काही शेतकऱ्यांच्या शेतातील झाडं देखील यामध्ये जळून खाक झाली. शेतकऱ्यांचं गव्हाचं पीकही जळालंय. मागील 10 दिवसापूर्वी देखील वाघेरा वन परिक्षेत्रामध्ये रात्रीच्या सुमारास जंगलाला आग लागली होती. यामध्ये देखील बरीचशी सजीव सृष्टी ही जळून खाक झाली. या संदर्भात वन विभागाचे अधिकारी देवकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. आमचे प्रतिनिधी रवींद्र माळेकर यांनी देखील या ठिकाणी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता या ठिकाणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती घेतली. परंतु वन विभागाकडून अशा प्रकारे आगींचा शोध घेणं गरजेचं असल्याचंही स्थानिक नागरिकांमधून बोललं जात आहे. संपूर्ण सजीव सृष्टी जळून खाक झाल्यानंतर वन विभाग तसंच त्यांचे कर्मचारी ही आग विझवण्याचा प्रयत्न करतात. मात्र ही आग लागू नये यासाठी ठोस पावलं उचलावी याबाबत वन विभागाकडून कुठलंही पाऊल उचललं जात नसल्याच्या तक्रारीही स्थानिक नागरिकांनी केल्या. वन विभागाचे कर्मचारी फक्त कागदोपत्रीच घोडे नाचवतात का असाही आता प्रश्न उपस्थित केला जातोय. वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे मानवी वस्तीमध्ये जंगलातील हिंसक प्राणी मोठ्या प्रमाणात वावरतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांना या प्राण्यांमुळे आपलं गोधन तसेच पाळीव प्राण्यांपासूनही बचाव करावा लागतोय. त्र्यंबकेश्वर तालुक्यात लहान मुलांवर देखील बिबट्यांनी तसंच हिंस्र प्राण्यांनी हल्ला केल्याच्या घटना या वारंवार घडत आहेत. यामुळे वन विभागाने याबाबत योग्य ते नियोजन करावं अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून स्थानिक नागरिकांमधून केली जाते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी रवींद्र माळेकर, त्र्यंबकेश्वर.